नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज सगळ्यांना तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आज तुम्हाला आषाढी एकादशीची गोष्ट सांगणार आहे. ती ऐका आणि आवडल्यास माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गोष्ट ऐका. मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले आणि त्याच्याकडून वर मिळवला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या मृदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि विष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला. उभयंताच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला, पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाले होते. नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. तिथे काही दिवसांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी असे म्हटले जाते. तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले. देवानी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. तिने असे वचन दिले की माझे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. आषाढ शुक्ल 11 व कार्तिक शुक्ल 11 या दोन एकादशींना महाएकादशी असे म्हणतात. त्यातील आषाढी एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी असेही म्हटले जाते. तर आषाढी एकादशीला काही लोक शयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.